खरं तर आलो. अपघातातील मयत वारकरी महिलांच्या कुटुंबाच्या मदतीला शिवसेना भेट घेऊन केलं सांत्वन. प्रत्येकी 2 लाखांची मदत. पुण्यातील सासवड जेजुरी रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली. वारीत एका ट्रकनं धडक दिल्यानं 3 महिलांचा मृत्यू झाला. मृत महिला सर्व सांगलीच्या होत्या. तिन्ही महिलांच्या मृत्यूनं त्यांच्या कुटुंबावर ऐन आषाढी वारीत दुःखाचा डोंगर कोसळलाय. मालगाव येथील माधवी राजाराम सलगरे, कौलापूर येथील नंदा पवार, कसबे डिग्रज येथील राजश्री शंकर भोसले अशा मृत महिलांची नावं आहेत. या मृत महिलांच्या नातेवाईकांच्या मदतीला शिवसेना पुढे आली आहे. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे यांनी मृत महिलांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. शिवसेना तुमच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचं त्यांनी आश्वस्त केलं. अपघातात मयत झालेल्या मालगाव येथील माधवी राजाराम सलगरे, कौलापूर येथील नंदा पवार, कसबे डिग्रज येथील राजश्री शंकर भोसले या प्रत्येक कुटुंबाला 2 लाखांची मदत शिवसेनेच्या वतीनं देण्यात आली. तर अपघातात जखमी झालेल्या मंगल विलास पाटील यांना आर्थिक मदत देण्यात आली. अपघातात जखमी झालेल्या सर्व रुग्णांची शिवसेनेच्या वतीनं योग्य प्रकारची काळजी घेण्यात आली. सर्व मदत देण्यात आली. त्याबद्दल जखमींच्या नातेवाईकांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले. शिवसेनेच्या मिरज पंचायत समितीच्या उपसभापती ललिता काकी शेजूळ, नगरसेवक सागर वनखंडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्रेयस गाडगीळ, दादाबाबा शिंदे, मैशाळकर, विलास देसाई, तुषार खांडेकर, प्रदीप सावंत, अजित सावंत, कपिल कबाडगे, अण्णा खोत, रुक्मिणी अंबेगिरी, सुगंधा माने, कौलापूर गट नेते मनोज शिंदे, विष्णू बापू माळी, पैलवान मोहन शिंदे, महावीर खोत, संभाजी पाटील, पंडित पाटील, दादासो पाटील यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयत कुटुंबांच्या नातेवाईकांशी फोनवर संपर्क साधून सांत्वन केले. पती आणि त्यांची मुलगी ऐकते. नमस्कार. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. झालेली दुःखद घटना अतिशय वेदनादायी आहे आणि आम्ही वारकरी आहोत, पण दुर्दैवाने हे घडलेलं आहे, दुर्दैवी घटना. आणि तुमच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत. आणि आता आमची माणसं आलीत, अक्षय कुमार आणि एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही केले. आणखी पण शासनाच्या वतीने पण हे करू. आणि आणखी काय तुम्हाला वाटलं बाबा आवश्यकता की बाबा हे केलं पाहिजे, तर तुम्ही अक्षय महाराज यांच्याकडे सांगा. हो सर. अत्यंत दुर्दैवी घटना 2 दिवसापूर्वी घडली होती आणि वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा आघात झाला होता. त्या सगळ्या जी वारी चालली होती त्याच्यामध्ये एक ट्रक जाऊन अपघात झाला आणि दुर्दैवानं सांगली जिल्ह्यातल्या 3 महिलांचं त्याच्यामध्ये निधन झालं आणि काही व्यक्ती जखमी झाल्या. जखमींना तातडीची मदत मिळावी म्हणून आमच्या संप्रदायाचे आणि आमच्या सगळ्या आध्यात्मिक असोसिएशनचे आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शिंदे शिवसेनेचे, ते अक्षय महाराज भोसले त्या ठिकाणी पोचले. त्यांनी सगळी मदत केली आणि जखमींना त्याच वेळेला आपण आर्थिक मदतसुद्धा करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यांना डिस्चार्ज मिळवल्यानंतर घरी पोच करणं, त्यांचे सगळे विचारपूस आमचे अक्षय महाराज करत होते. आणि आज आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या दोघांच्या आदेशानुसार शिवसेना पक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं ज्या दुर्दैवी घटना आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये घडल्या, ज्या 3 आमच्या माता भगिनी त्याच्यामध्ये मृत्यू झाला, त्या तिघांच्या कुटुंबामध्ये किमान एक आधार असावा. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हे फक्त त्यांना त्याची जाणीव व्हावी, इथून आम्ही त्यांना काही मदत करण्यासाठी आलो होतो. आणि श्रीकांत शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार अक्षय महाराज भोसले आणि आम्ही आज तिन्ही कुटुंबांना भेटून, आणि एक जखमी कुटुंब एक होतं म्हणजे सलगरे, पवार आणि भोसले, तिन्ही कुटुंबांना भेटून आम्ही त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आणि जेवढं शक्य आहे तेवढी मदत आम्ही शिंदेसाहेबांच्या मार्फत देण्यात आली. आणि अक्षय महाराज आमचे त्यानिमित्तानं आले होते, ते तुम्हाला सविस्तरपणे सांगतील. सगळं वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा. खरं तर काल एक वारीला थोडक्यात गालबोट लागावं अशी घटना घडली. ती अर्थात सांगली जिल्ह्यातली जी काही दिंडी आपल्या आहेत त्यातल्या 3 महिलांचं दुर्दैवी निधन झालं. जवळपास यामध्ये 15 ते 20 नागरिक गंभीर जखमी होते. त्यापैकी 10ची सध्या प्रकृती उत्तम आहे. यावेळी घटनेची माहिती आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा कळाली, साहेबांनी तात्काळ एक त्या अनुषंगानं स्वतः कार्यवाही केली. शासन तर त्यांना मदत करतात ₹5 लाख रुपयांची. मात्र शिवसेना परिवाराचं एक शिंदेसाहेबांचे स्वतःचं एक ब्रीदवाक्य आहे की वारकरी हा माझ्या घरातला सदस्य आहे. त्यामुळे या सदस्यांकडे स्वतः आपण गेलं पाहिजे. जे काही 11-15 जे काही रुग्ण होते त्या प्रत्येकाला घडलेल्या घटनेपासून अगदी ते घरी जाईपर्यंत
त्यांना जे काही मदत लागेल ती देण्याकरता शिवसेना पक्ष कटिबद्ध आहे. या माध्यमातून जे काही गंभीर जखमी आहेत, काल साहेबांनी घोषणा केली होती की जे काही ज्या वारीमध्ये निधन झालं पण त्या कुटुंबाला आधार असावा, आपण त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत, त्या अनुषंगाने साहेबांनी ₹2 लाख अशी मदत त्या कुटुंबाला फक्त एक आपण त्याचे सदस्य आहोत आणि दुःखात आपण सहभागी होतो या अनुषंगाने त्यांनी निरोप दिला होता. खरं तर कालच ही घटना घडली आहे, पण तात्काळ आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे असा त्यामध्ये निरोप आला. आणि काल दिवसभर रुग्णालयात जे काही पेशंट्स होते त्यांची पण आम्ही काळजी घेतली आहे. अगदी ते जोपर्यंत ठणठणीत बरे होत नाहीत, पायावर स्वतःचे चालत नाही, तोपर्यंत त्यांचा जो काही उपचाराचा खर्च आहे किंवा जे काही लागेल देण्याकरता शिवसेना पक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याकरता कटिबद्ध आहे. त्या अनुषंगानं सांगलीचे आपले आमदार विद्याचे आदरणीय सुहास भैया आणि सगळेच आमची जी काही इथली टीम आहे ते सगळे या कुटुंबाला भेटलो, त्यांचं सांत्वन केलं आणि आमच्याकडनं जे काही शक्य आहे ते त्या कुटुंबाला आम्ही सुपूर्द केलं. यापुढे देखील त्या कुटुंबाला जे काही अत्यावश्यक गोष्टींची गरज असेल देण्याकरता शिवसेना पक्ष कटिबद्ध आहे.